हॅलो एव्हरीवन। तर आपणा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेपू पालकची भाजी कशी करायची ती। तर या ठिकाणी ही शेपू आहे आणि हा पालक आहे। तर शेपू पालकची भाजी जेव्हा आपण मिक्स स्वरूपात करतो तर खायला खूप टेस्टी असते, खूप छान लागते, चविष्ट लागते। तर चला तर मी आज दाखवते तुम्हाला शेपू पालकची भाजी कशी बनवायची ती। तर या ठिकाणी मी शेपू पालक जे काय आहे चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर तो कापलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शेपू पालक आपला चिरून झालेला आहे। दाखवते मी तुम्हाला याला फोडणी कशी द्यायची ती। चला तर अशा प्रकारे मी या ठिकाणी पुन्हा शेपू पालक थोड्याशा पाण्याने पटकन स्वच्छ करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला इथं शेपू पालकची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते तुम्ही इथं बघू शकता। मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 5-6, त्यानंतर लसूण घेतलेला आहे, जिरे आपल्याला ह्या प्रमाणामध्ये लागणार आहेत, त्यानंतर भाजलेले शेंगदाणे पण मी या ठिकाणी घेतलेले आहे, कारण आपल्याला भाजीला नंतर ते मिक्सरमध्ये वाटून टाकायचे आहे। तर अशा प्रकारे आपलं हे तेल या ठिकाणी तापलेलं आहे, जिरे मी टाकून घेतलेले आहे, गरम होऊन द्यायचं या ठिकाणी तेल। शेपू पालक टाकायचे। तर या ठिकाणी शेपू पालक जो काय आहे तो तेलामध्ये चांगला परतून द्यायचा आहे, जास्त घाई करायची नाही आहे भाजीला। पालक शेपू चांगला या ठिकाणी शिजवून घ्यायचा आहे, तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एकदा परत। तर या ठिकाणी मी ऑलरेडी अजून थोडेसे जिरे ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत, त्याच्यानंतर ह्या मिरच्या आणि आपण घेतलेला लसूण तो पण ह्या ठिकाणी ॲड करायचा आहे। त्यानंतर आपण हे शेंगदाणे घेतलेले आहे, मी सर्व एकत्रच वाटून घेत असते। थोडंसं चवीपुरतं मीठ मी या मिक्सरच्या भांड्यातच टाकून घेणार आहे, आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण शेपू पालक आहे चांगला तेलामध्ये परतून द्यायचा आहे। डायरेक्ट शेंगदाणे किंवा मिरची लसूण मी फोडणीला टाकत नसते। काही जण लसूण आणि हिरवी मिरची जी काय आहे त्याची पेस्ट करून किंवा ते कापून तेलामध्ये परततात आणि नंतर भाजी टाकतात, पण मी या ठिकाणी काय केलेले आहे, फक्त जिरेची फोडणी दिलेली आहे, शेपू पालक टाकलेली आहे आणि चांगलं तेलामध्ये तो परतून घ्यायचा आणि नंतर मी नाही का मिरची लसूण थोडेसे जिरे मीठ आणि शेंगदाणे या ठिकाणी टाकलेले आहेत। तर अशा प्रकारे आपलं हे शेंगदाणे मिरच्या लसूण आणि जिरे आणि मीठ याचं वाटण झालेलं आहे। तर अशा प्रकारे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान प्रकारे एकजीव झालेला आहे। हिरव्या पालेभाज्या जेव्हा तुम्ही करतात त्यावेळेस कधी त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे। तर अशा प्रकारे आपली ही शेपू पालक चांगला तेलामध्ये परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जे काही वाटण केलेलं होतं ते टाकणार आहोत। तर अशा प्रकारे मी हे वाटण मिक्स केलेलं आहे आणि पाणी जे काय आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता भाजीला, तुम्हाला किती भाजी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। बघा या ठिकाणी आता आपण याला थोडंसं अजून एक 5 ते 7 मिनिटं होऊ देणार आहोत, मग आपली भाजी तयार होईल। चला तर आपली या ठिकाणी भाजी रेडी आहे, बघू शकता गरमागरम। तर अशा प्रकारे आपली पालकची भाजी जी काय आहे रेडी आहे। आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।